नमस्कार, मी आपली समाजसेविका श्रद्धाताई अतुल शिंदे. मी संत रोहिदास चर्मकार विकास संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष म्हणून काम करत आहे गेले अनेक वर्ष. तर इस्लामपूर शहरामध्ये मी 7 प्रभागामध्ये अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरलेला आहे. तर आपल्या सर्वांचं प्रेम, आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी राहो. की इस्लामपूर शहरामध्ये गेले अनेक वर्ष झाले मी सामाजिक कार्य करत आहे आणि सामाजिक कार्य करत असताना बऱ्याच लोकांचे छोटे-मोठे प्रॉब्लेम जे असतील ते माझ्यासमोर येत आहेत आणि त्या अडचणी मी सोडवण्याचा नक्की पुरेपूर प्रयत्न करत आलेली आहे आजपर्यंत. मग पोलीस स्टेशनचे प्रॉब्लेम असो, शासकीय अधिकाऱ्यांचे प्रॉब्लेम असो, आरोग्याविषयी असो, इतर अनेक कोणतेही प्रॉब्लेम असो, तर ते प्रॉब्लेम सोडवताना असं मला जाणवलं की सर्वसामान्य लोकांचं अशा अपेक्षा आहेत माझ्याकडून की तुम्ही आम्हाला नगरपालिकेमध्ये दिसावं, अशा सर्वसामान्य लोकांच्या अपेक्षा आहेत. आणि या सर्वसामान्य जनतेसाठी माझे सर्व जनता, मायबाप या सर्वांसाठी मी आज प्रभाग क्रमांक 7 मधून अपक्ष उमेदवारी जाहीर केलेली आहे. आणि खरोखर की 7 प्रभाग बघितले तर हा सर्वसामान्य लोकांचा आहे. याच्यामध्ये अनुसूचित जाती जमाती भरपूर म्हणजे कमीत कमी 75% समाज आहे आणि या समाजाच्या बऱ्याच काही प्रॉब्लेम आहेत. मग ते गटारीचे असतील, पाण्याचे असतील, लाईटचे असतील आणि तर प्रत्येक समस्या आहेत. तर त्या समस्या लोकांचा असे एक म्हणजे आता मी प्रचार करत असताना मला लोकांचा एक प्रश्न समोर येत आहे की निवडणुकासाठी तुम्ही समोर येत आहे परंतु कुठलेही प्रॉब्लेम आमचे सॉल्व्ह होत नाहीत आणि तुम्हाला मत कशासाठी द्यायचं आम्ही. तर मी त्या लोकांना सांगितलं की मी एक राजकीय नसून मी एक सर्वसामान्य व्यक्ती तुमच्यासारखीच आहे आणि ह्या सगळ्यातून मी सुद्धा गेलेली आहे. तर या सर्वांच्या माध्यमातून तुम्ही मला सहकार्य करा, तुम्ही मला भरपूर मतांनी विजयी करा. नक्कीच मी आपले छोटे-मोठे जे प्रॉब्लेम असतील किंवा अन्यथा कोणतेही प्रॉब्लेम असतील तर मी इस्लामपूर नगरपालिकेमध्ये सभागृहात मांडण्याचा नक्कीच प्रयत्न करेन आणि आपल्याला पुरेपूर यश देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ह्यासाठी मी सर्व समाज बांधवांना विनंती करते. प्रभाग क्रमांक 7 मधून अनुसूचित जाती जमाती हा इंटरकास्टमधून पडलेला आहे. तर याच्या माध्यमातून मी सर्व पक्षीय नेते लोकांना मी तिकीट मागितलं होतं परंतु मला त्यांनी तिकीट दिलं नाही. पण काही हरकत नाही, कारण पहिली मेन गोष्ट की माझा राजकारणाची कोणताही हेतू नाहीये आणि राजकारणावरती मला बोलायचंच नाही. परंतु आणि मला राजकारण करायचंच नाही. एक सर्वसामान्य लोकांसाठी जर मी हे पाऊल उचलत असेल तर आपल्या सर्वांनी मला सहकार्य करावं एवढंच मी सांगेन. प्रभागातील मतदारांना तुम्ही काय आश्वासन देणार आहात? प्रभागातील लोकांना मी एकच आश्वासन देईन की गेले अनेक वर्ष झालं इस्लामपूर शहरामध्ये मी काम करत आलेले आहे. संघटनेच्या माध्यमातून असेल किंवा सामाजिक माध्यमातून असेल. मग त्यामध्ये आरोग्य शिबिर असेल, रक्तदान शिबिर असेल, त्यामध्ये महिलांना रोजगार निर्मिती असेल, प्लस त्यामध्ये आपण जे काही आरोग्याचे प्रश्न असतील हे सोडवण्यासाठी नक्कीच मी प्रयत्न केलेले आहेत. मग त्याच्यामध्ये आता कोरोनाच्या काळामध्ये घरी जाऊन लोकांना धान्य किट वाटप करून असेल, प्लस त्यांना आपण ऑक्सिजन व्हेंटिलेटरची सोय करून दिलेली आहे, बेड उपलब्ध करून दिलेले आहेत आणि असे बरेच आपण कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. आणि एक सामाजिक कार्य म्हणजे हे फक्त बोटावर मोजण्याइतकं नसून भरपूर काही सामाजिक कार्य आहेत आणि हे मी काम गेले अनेक वर्ष करतच आहे. पण जर लोकांनी जर मला संधी दिली तर इथून पुढे सुद्धा मी महिलांसाठी रोजगार निर्मिती असेल, महिलांसाठी छोटे छोटे मी एक वसतिगृह सुद्धा मी काढत आहे. तसंच मी अनाथाश्रमची सुद्धा मी आता नवीनच आपल्या इस्लामपूर शहरामध्ये एक ओपनिंग करत आहे. त्यामध्ये आपली एक आपल्या संघटनेच्या नावानं मी एक अँब्युलन्स पण आपला प्रस्ताव आहे मंत्रालयामध्ये, तोही मी फ्रीमध्ये लोकांच्या सेवेसाठी सदैव देणार आहोतच. प्लस त्यामध्ये आपले वृद्धाश्रम असेल हे सुद्धा माझं चालू आहे. म्हणजे जेणेकरून आपल्याला सर्वच म्हणजे आपण बघतो की सर्वसामान्य व्यक्ती असतील किंवा अन्यथा इतर व्यक्तींच्या ज्या सर्व समस्या आहेत याच्यावरती मी पुरेपूर भर देण्याचा नक्कीच प्रयत्न करत आहे. आणि जर तुम्ही मला सर्वांनी जर संधी दिली तर नक्कीच हा जो माझा प्रयत्न आहे हा मी नक्कीच यशस्वीरित्या पूर्णपणे पार पाडेल. आणि जोपर्यंत तुम्ही सर्वजण माझ्या पाठीशी उभा राहणार नाहीये तोपर्यंत मी माझा एकटीचा आवाज हा सभागृहापर्यंत पोहोचणारा नाहीये. तोपर्यंत आपण सर्वांनी जर साथ दिली तर सर्वांचे आवाज म्हणजे सर्वांची आपली एक ज्या प्रकारे मूड बांधणी करतो आपण अशी मूड बांधणी करून मी सभागृहामध्ये आपल्या सर्वांचे प्रॉब्लेम सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. त्यामध्ये आपण महिलांसाठी आपण आता पंचायत समितीच्या माध्यमातून महिलांना आपण रोजगाराची निर्मिती पण देतोय. आपण 5-5 महिलांमध्ये एक प्रोजेक्ट देतोय महिलांना आपण. मग त्यामध्ये चटणीचे असेल किंवा लसूण सोलण्याची प्रक्रिया असेल किंवा इतर आपले बेकरीचे पदार्थ असतील, ह्या सर्वच काही प्रक्रिया आज मी गेल्या अनेक वर्ष करत आहेच आणि इथून पुढेही प्रत्येक महिला कशी सक्षम होईल ह्याच्यावरती माझा नक्कीच कल असेल
की जेणेकरून प्रत्येक महिला, आपण म्हणतो पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून महिला नक्कीच काम करते, परंतु अजूनही काही काही ठिकाणी असं आहे की फक्त महिलांनी चूल आणि मूलच बघायचं. तर हे सगळं पुसून काढण्याचं काम नक्कीच मी करेन, की जेणेकरून प्रत्येक महिलेने प्रत्येक महिला स्वतः स्वतंत्र येऊन प्रत्येक महिलेने कमीत कमी दिवसाला एक 200-300 रुपये घरी बसून कमवेल इतकं मी नक्कीच प्रयत्न करेन सर्वांसाठी. आपल्या मतदारसंघात प्रामुख्याने कोणत्या समस्या जास्त जाणवतील असं तुम्हाला वाटतं? प्रामुख्याने तसं बघायला गेलं तर घरगुती समस्या आहेतच लोकांच्या. त्यामध्ये लाईटची समस्या आले, पाण्याची समस्या त्यामध्ये आले, प्लस त्यामध्ये तुमच्या गटरीच्या समस्या तुमच्यामध्ये आले, आणि महिलांना रोजगारच नाहीये सध्या आपल्या या प्रभागामध्ये. कारण असं होतंय की एका कुटुंबामध्ये 10 व्यक्ती आहेत तर एकच व्यक्ती काम करते, घरी बसून महिला 8-9 खातात. तर त्याच्या माध्यमातून असं एक माझं महिलांना सांगणं आव्हान आहे की प्रत्येक महिलेने कधी स्वतःला कधी कमी समजू नये. प्रत्येक महिला ही स्ट्रॉंग असते. प्रत्येक महिला समाजामध्ये भरपूर महिलांना अडचणी येतात, पण जर समजा आपण छोटे मोठे व्यवसाय स्वतः आपण निर्मिती केले तर त्याची मोठी एक उद्योजिका नक्कीच होऊ शकतो आपण, हे महिलांना सांगू इच्छिते मी. शेवटचा प्रश्न, मतदारांना तुम्ही काय आश्वासन देणार की मी निवडल्यानंतर हे करीन तुमच्या प्रभागात? माझ्या मतदार बंधू भगिनीने एकच आव्हान करते मी, तुम्ही जर मला संधी दिली तर नक्कीच आपल्या प्रभागाचा विकास हा नक्कीच होईल. त्यामध्ये तुम्हाला वाचनालय असतील, एक वयोवृद्धांसाठी, आजोबांसाठी, त्यासाठी वाचनालय मी बांधेन. प्लस त्यामध्ये आता जे काही ठराविक जे समस्या असतील, काही बाबांनो आता आरोग्याच्या काही समस्या असतील धरून चला, प्लस त्यामध्ये पर्यावरणच्या काय असतील, शोभीकरणच्या असतील वार्डामध्ये आपले करणे, किंवा वयोवृद्धांना बसण्यासाठी एक सुसज्जित आपले गटाचं काम असेल, ह्याचं काम, म्हणजे प्रत्येक ज्या काही समस्या असतील त्या नक्कीच मी पुरेपूर करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. नमस्कार सर्व माझ्या माता भगिनी बंधू भगिनींना एक मी विनंती करते, प्रभाग क्रमांक 7 मधून मी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. त्याच पद्धतीनं आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने, सर्वांच्या कृपेने मला उद्या येणाऱ्या 2 डिसेंबर रोजी मतदार आपले आहेत, तर माझ्या मतदार बंधू भगिनींनी मला भरघोस मताने विजयी करा आणि एक संधी देऊन बघा. संधीचं नक्की सोनं केल्याशिवाय मी राहणार नाही, एवढं सांगते मी. धन्यवाद.